ठाण्यात अंमली पदार्थाची मोठी खेप उघड. जनतेचे खुले व्यासपीठ. मनपर्यंत 24 तास भ्रष्टाचाराची पोलखोल तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके. ठाणे शहराच्या पश्चिम भागात पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 6,86,00,000 रुपयांची हेरोईन जप्त केले आहे. या कारवाईत एक आरोपी गजाआड करण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरील गायमुख परिसरात अंमली पदार्थाची विक्री होणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथक आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला. संशयित इसम घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तपासणी दरम्यान आरोपीकडून 2 किलो 288 ग्रॅम वजनाचे हेरोईन आढळून आले. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 6,86,00,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी कासारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 97/2026 नोंदवण्यात आला असून आरोपी विरोधात NDPS कायदा 1985 अंतर्गत कलम 8 क व 21 क लागू करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे फरदीन गुलजार मुल्ला असे आहे. या गुन्ह्यांचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे करत असून अंमली पदार्थांच्या या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ठाणे शहरात अंमली पदार्थाविरोधातील कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. मी मीनाक्षी घोडके, मनपावृत्त 24 तास, सत्य, निर्भीड आणि जनतेसाठी.